मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 इक्विलिब्रियम सिनेमा बघितला. छान होता, म्हणजे कॉन्सेप्ट एक वेगळीच होती. थोडक्यात काय की एक माणूस, फादर ज्याला म्हणत असतात सगळेजण, त्याचं असं कॉन्सेप्ट असतं की समाजात शांती राहावी, भांडणं मतभेद हे काहीच असू नये. आणि हे सगळं कशामुळे असतात? भांडणं मतभेद हे आपल्या इमोशन्समुळे असतात. म्हणजे तुम्ही इमोशनल झाले की तुम्हाला कोणाबद्दल प्रेम वाटतं, कोणाबद्दल आपुलकी वाटते, किंवा कोणाबद्दल राग येतो, द्वेष येतो, आणि मग म्हणजे सगळ्या गोष्टी घडतात. तर इमोशन्सच काढून टाकायचे लोकांचे. त्याच्यामुळे अशी स्टॅग्नंट इमोशनलेस समाज हे करायचा. तर हे करताना त्या फादरचा उद्देश चांगला असतो, पण त्यांनी हळूहळू जी आर्मी तयार केलेली असते, आणि जे लोक जे आर्मी तयार केली असते त्यांना एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं औषध दिलं असतं की ज्यांनी इक्विलिब्रियम, बॅलन्स साधला जाईल. म्हणजे हळूहळू त्या माणसांचे इमोशन्स, तो माणूस हळूहळू इमोशनलेस होऊन जाईल. आणि तर असं करत करत तो माणसं जमत असतो. तर मीन व्हाईल त्या माणसाची डेथ होते, आणि त्याच्या जागी जो सगळं काम बघतो तर तो बदमाश असतो. तो स्वतः औषध घेत नाही, म्हणजे त्याला इमोशन्स त्याचे राहतात, आणि तो बाकीच्यांना कंपेल करतो घ्यायला, ज्यांना तो ऍडमिट तिथे करून घेत असतो त्याच्या आर्मीमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये इक्विलिब्रियमच्या. आणि सोल्जर्स एक आर्मीच तयार करतो, म्हणजे जे लोक घेणार नाहीत औषधं, किंवा जे लोक असे वागतील, मग ते ॲनिमल्स असू दे, ह्युमन बिंग्स असू दे, कोणी असू दे, त्यांना सरळ गोळ्या घालायच्या. आणि जे म्हणजे आता तयार केलेले असतात त्यांना काही इमोशन्स नसतात, त्याच्यामुळे ते धडाधड धडाधड गोळ्या मारायला मोकळे असतात. तर असाच त्याच्या आर्मी मधला एक माणूस असतो, आपला बॅटमॅन. तर बॅटमॅनला जी एक त्याची बायको असते, तर ती पण आधी ह्यांची मेंबर असते, पण तिला पण त्याच्यातला धोका लक्षात येतो, आणि ती औषध घेणं ते बंद करते. आणि तिच्या हातून काहीतरी असं होतं की ज्या योगे हे लोक त्याला, म्हणजे त्याच्या समोर बायकोला पकडून घेऊन जातात आणि तिला मारून टाकतात. तर तेव्हा हा जरा थोडं त्याचे इमोशन्स गेलेले असतात बॅटमॅनचे, पण मग नंतर त्याला लक्षात येतं की आपण हे चुकीचं करतोय, आणि मग हळूहळू तो ते औषध घेणं बंद करतो. आणि तो स्वतःला, म्हणजे तो ट्रेंड असतोच, पण तो स्वतःला इतकं प्रॅक्टिस करून ट्रेंड करतो की दोन्ही हातांनी दोन्ही गन्स घेऊन एनिव्हेअर, म्हणजे तो इतका चांगला स्वतःला शूटर तयार करतो, फायटर, की त्याच्यासारखं कोणीच नाही. आणि मग तो त्यांच्याबरोबर काम करतच असतो, पण तो हे बघत असतो की राईट काय, रॉंग काय. तर त्याच्याच बरोबर एक जो नेहमी तो आणि त्याचा एक मित्र असे काम करत असतात. तर त्याच्या हातून पण काहीतरी चूक होते, आणि त्याच्याच बॅटमॅनच्याच हातून तो मित्र मरतो. तर तेव्हाही त्याला मग ते रिअलाइज होतं, आणि त्याला मग रडू येतं. तर हे तो जो आता बॉस असतो तो वॉच करतो, आणि मग त्याच्या जागी तो आपला एक माणूस रिप्लेस करतो की जो या बॅटमॅनवर नजर ठेवू शकेल की नक्की बॅटमॅन काय करतो काय नाही. कारण एका ठिकाणी अजून सगळ्या कुत्र्यांना मारून टाकायचं असतं, कुत्रे त्रास देत असतात सोसायटीमध्ये. तर त्यातलं एक धडधड धडधड गोळी मारतात, हाही म्हणजे मोशनलेस उभा असतो बॅटमॅन, पण एक छोटंसं पिल्लू येऊन त्यातला खूप म्हणजे असं आर्जव केल्यासारखं वगैरे करते. एकदम त्याचे इमोशन्स जागे होतात, आणि प्रेम तो त्याला उचलून घेतो, आणि एकदम म्हणतो त्या लोकांना की नाही, सगळ्यांना मारायची गरज नाही, आपण ह्यांच्यावर एक्सपेरिमेंट करून बघू की नक्की यांच्यामध्ये मोशन्स आहेत की नाही, असं करून. आणि तो त्या आपल्या डिक्कीमध्ये त्याला लपवून ठेवतो, आणि आपल्या घरी घेऊन जातो मुलांना खेळण्याकरता. त्याला 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि मग तो काय करायचा, आता कोणाला कळू नाही, किंवा कोणाची हाती लागू नये, समजा उद्या आपलं घर शोधायचं कोणी म्हटलं, तर तो त्याच्या घरामध्ये एका खोलीच्या वॉलच्या मागे सगळ्या पाईपलाईन्स वगैरे जात असतात, तर तो तिथे ती सगळी औषधं ठेवतो. त्याच्या मुलाला ते माहित असतं, कळतं, म्हणजे त्यांनी ऑब्झर्व केलेलं असतं. नंतर मग 1-2 वेळा बऱ्याच अशा गोष्टी घडतात की
त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत हे त्याच्यावर नजर ठेवणारा आणि त्याचा जो बॉस असतो त्यांच्या लक्षात येतं. कारण एक मुलगी असते की ज्याच्या हातून बॅटमॅनच्या हातून जो मेला असतो तो तिचा बॉयफ्रेंड असतो आणि ती बदला घेण्याकरता म्हणून ह्याच्यात आली असते आणि दाखवत असते की इमोशनलेस आहे. पण मग ती पण पकडली जाते आणि मग आता तिला मारून टाकायचं. तर ह्या लोकांना जे मेंबरला मारायचं त्यांच्याकरता एक अशी भट्टी टाईप असते, त्या भट्टीमध्ये त्यांना झोपून द्यायचं असतं. तर हिची ती वेळ ठरवतात, म्हणजे जसं फाशी देतात तशी भट्टीची वेळ. तर हा तिला वाचवायला जातो पण उशीर होतो म्हणजे त्याला पोचायला. मग ते पण त्याला खूप खात राहतो मनात. मग हा ठरवतो की कसंही करून या लोकांना म्हणजे एक्सपोज करायचं किंवा नष्ट करायचं. त्याच्याकरता आता काय करावं, तर त्याच्या लक्षात येतं की एक अंडरग्राऊंड पण काहीतरी इथे प्रकार आहे आणि जिथे रिसर्च चालते. तर मग तो अंडरग्राऊंड प्रकार शोधून काढतो. तर तिथे जे लोक असतात ते सगळे म्हणजे यांच्या अगेन्स्ट काम करणारे लोक असतात. तर त्यांनी ठरवलं असतं की आपण आता यांना नष्ट करायचं. मग ते सगळे म्हणतात आम्ही तुला सपोर्ट करू. आणि मग हा असं बनवून जातो बॉस समोर की आपण हे अंडरग्राऊंड लोकांना सगळ्यांना मारून टाकू, हे आपल्या अगेन्स्ट काम करतात आहे. पण तो त्याचा प्लॅन तिथे फसतो आणि तो त्या कचाट्यात अडकतो. त्याच्यावर जो नजर ठेवणार असतो त्याच्यामुळे तो कचाट्यात अडकतो. पण तरी तो फाईट करत 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 पोचतो बॉसच्या त्या ह्याच्यापर्यंत, फादरच्या अड्ड्यापर्यंत. आणि मग सगळं स्क्रीन वगैरे फोडून, कारण फादर कधीच कोणाच्या समोर आलेला नसतो आणि कोणाला माहित पण नसतं कोण आहे फादर. नुसतं स्क्रीनवरून त्याचा फोटो आणि तो जो काही बोलत असतो किंवा सांगत असतो ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि त्यांचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे काय त्यांचे आहेत ते. तर तो ते सगळे स्क्रीन फोडतो आणि पोचतो तिथे चेंबरमध्ये. तर त्याला कळते की हा जो बॉस आहे आत्ता तोच फादर म्हणून सध्या करतो आणि फादर तर कधीच मेलेला आहे. मग तो पूर्ण जिद्दीनिशी लढतो, फाईट करतो, सगळ्यांना मारून टाकतो, एकाला ठेवत नाही. आणि मग परत आपल्या म्हणजे घरी जातो. म्हणजे तो म्हणतो की आता, आणि जे लोक मग उरलेले असतात आणि बाहेर त्या इक्विलिब्रियमच्या बाहेर लोक बसलेलेच असतात की हे लोक आपल्याला आर्मी नेहमी मारते, त्रास देते, त्यांना मारून टाकायचं. तर जे उरलेले असतात त्या लोकांना हे बाहेर थांबलेले लोक सगळे मारून टाकतात. म्हणजे थोडक्यात रिव्होल्युशन येतं आणि पुन्हा सगळं नॉर्मल जसा समाज होतो तसा होतो. म्हणजे इक्विलिब्रियम असंच आहे की इमोशन्स तर पाहिजेच, मग ते चांगले वाईट सगळेच, पण त्या सगळ्यांचा बॅलन्स पाहिजे. दॅट इज इक्विलिब्रियम.